नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण वाळवणीतला हा पदार्थ बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला ज्यावेळी उपवास वगैरे असतो ना, तर त्यावेळी हे असे पापड आपण तळून खाऊ शकतो. तर काचेसारखा पांढरा शुभ्र असे शाबूचे पापड आपण करणार आहोत, तेही 1 ग्लासाच्या प्रमाणामध्ये. तर 1 ग्लास असा मी शाबू घेतलेला आहे आणि याला छान असं स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, मी याला छान असं स्वच्छ चोळून धुतलेलं आहे. आणि आता यामध्ये पाणी टाकून आपल्याला काय करायचं आहे, हे रात्रभरासाठी भिजत ठेवून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, थोडंसं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे आणि रात्रभरासाठी छान असता शाबू भिजलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे शाबू आहे ना, तो अशा पद्धतीने मिक्सरमध्ये टाकून आपल्याला काय करायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला लागलंच तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही हा शाबू बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला. तर तुम्ही बघू शकता, 1 ग्लास शाबूसाठी मी टोटल यामध्ये आपल्याला बघा 6 ग्लास पाणी मी यामध्ये टाकणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, यामध्ये मी हे 5 आणि हे बघा हा 1.25 ग्लास, असे 6 ग्लास पाणी यामध्ये ठेवलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि पाण्याला जर उकळी आली तर यामध्ये आपल्याला फक्त टाकायचं आहे ते म्हणजे मीठ. तर चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, जो आपण शाबू मिक्सरला फिरवून घेतलेला होता तो आता यामध्ये मिक्स करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी थोडंसं पाणी टाकून, म्हणजे जास्त थोडंसं पाणी टाकून हा मिक्स करून घेतलेला आहे आणि शेवटी थोडंसं फिरवून परत घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा बारीक केलेला शाबू आपल्याला काय करायचा आहे, तर शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मी छान असा हा शाबू शिजवून घेत आहे. जर तुमचा शाबू मिक्सरमध्ये कोरडा वाटत नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून वाटू शकता. तर अशा पद्धतीने बघा, मी एक 10 मिनटं याला शिजवून घेतलेलं आहे. तर अजून एक 5 मिनटं याला मी शिजवून घेणार आहे. म्हणजे कसं आपलं छान शाबू ट्रान्सपरंट होतो आणि कसं शाबू छान शिजला की पापड पण आपले छान होतात आणि फुलतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, हा शाबू आपला मस्त असा शिजलेला आहे. तर बघा, हे अशा पद्धतीने थोडंसं चिपचिप टाईपमध्ये हे होतं आणि असं तारा टाईपमध्ये दिसतं. तर हे आपल्या शिजलेलं आहे. आता मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा शाबू म्हणजे पापड टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, पळीच्या साहाय्याने मी फक्त याला वतत आहे. तर आपल्याला पसरवायची वगैरे गरज नाही, कारण हे छान असे ट्रान्सपरंट हे पापड तयार होतात. तर टाकताना थोडेसे जाडसरच टाका, म्हणजे कसे हे पातळ होतात. तर हे बघू शकता तुम्ही, सर्व पापड छान असे मी टाकून घेतलेले आहेत. याला 3 ते 4 दिवस मी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने 3 ते 4 दिवस मी उन्हामध्ये छान वाळवले आहेत. बघा, काचेसारखे हे पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत. इकडं तेल पण छान गरम झालेलं आहे. आणि आता हे पापड बघा, मी तुम्हाला तळून दाखवत आहे. किती मस्त असे हे पापड फुलत आहेत आणि अगदी छान असे हे पापड तयार होत आहेत. तर मी बरेच पापड तळून घेतलेले आहेत. तर हे तुम्ही बघू शकता की किती मस्त असे छान हे पापड फुलत आहे. तर अशा पद्धतीने बघा, तुम्ही अशा छान छान रेसिपी जर माझ्या बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. आणि ही जी शाबूच्या पापडाची रेसिपी आहे ना, खूप सोपी आहे अगदी. म्हणजे ज्यांना कुणाला पापड बनवता येत नसेल ना, त्यांनीसुद्धा हे पापड बनवू शकतात. तर हे बघा, मी सर्व पापड तळून घेतलेले आहेत. किती छान झालेले आहेत. आणि हे जे बघा, ट्रान्सपरंट किती छान झालेले आहेत. हे बघा, पापड पातळ काचेसारखे झालेले आहेत. आणि हे बघा, मी तळलेला पण तुम्हाला दाखवत आहे. किती मस्त असे हे पापड तयार झालेले आहेत. तर एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा, किती मस्त झालेला आहे. तर बघा, किती छान हा पापड तयार झालेला आहे, मस्त तयार झालेला आहे. तर उपासाच्या वेळी हे अशा पद्धतीचे शाबूचा पापड तुम्ही करून ठेवू शकता आणि वर्षभर हे पापड तुम्ही खाऊ शकता. तर बघू शकता, अशा पद्धतीने हा काचेसारखा पापड आणि तळल्यानंतर असा हा दिसतो. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.